तुम्ही कधी विचार केला आहे का? एखाद्या मंदिरात एक अशी पायरी असू शकते ज्यावर पाय ठेवताच तुमची सर्व पुण्य नाहीशी होतात. आश्चर्य वाटलं ना? पण अशी एक कथा जोडली आहे पुरीच्या जगन्नाथ मंदिराशी. पुराणांनुसार हे मंदिर पृथ्वीवरील वैकुंठ मानलं जातं. असं सांगितलं जातं की आयुष्यात एकदाही जगन्नाथांचे दर्शन घेतले तर जन्मोजन्मीची पापं नष्ट होतात. जेव्हा पुरीचे राजा इंद्रद्युम्न यांनी मंदिराची स्थापना केली तेव्हा लाखो भक्त दर्शनासाठी लोटले. दर्शन घेताच लोक पापमुक्त होऊ लागले आणि स्वर्गात गर्दी वाढू लागली. हे पाहून मृत्यूचे अधिपती यमराज चिंतेत पडले. ते थेट जगन्नाथांकडे गेले आणि त्यांनी आपली व्यथा प्रभू जगन्नाथांना सांगितली. भगवान हसले आणि म्हणाले, यमराज, तुम्ही मंदिराच्या दुसऱ्या पायरीवर वास करा. जो भक्त त्या पायरीवर दुसऱ्यांदा पाऊल ठेवेल त्याची सर्व पुण्य नष्ट होतील. त्या दिवसापासून ती पायरी यमशिला म्हणून ओळखली जाऊ लागली. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण यातच दडलेलं आहे रहस्य. मंदिरात जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आज जाताना चुकून यमशिला स्पर्शली तरी काहीही होत नाही, कारण दर्शनानंतर सर्व पापं नष्ट होतात आणि बाहेर पडताना त्या मार्गावर यमशिला नसतेच. जगन्नाथ प्रभूंच्या लीला इतक्या अपरंपार आहेत की त्या देवांनाही समजणं कठीण जातं. आपण तर केवळ मनुष्य आहोत. जय जगन्नाथ.